कारण तिला हे समजा सहन झालं नसतं. शहरामध्ये गेल्यावर आम्हाला दवाखान्यातच राहावं लागलं. म्हणून मग मी तिथनंच बायकोला तिच्या माहेरी पाठवून दिली. तसा निरोप घेऊन माणूस गेलाय तिच्या घरी. पर त्यालाही सांगितलंय आम्ही, यशोदेला काही कळू देऊ नको म्हणून. अहो, कोणत्या तोंडानं सांगणार आम्ही तिला हे समज. आज इतक्या वर्षानं आमच्या वाड्यामध्ये अंकुर उगवला होता आणि हे समज आता कसं सांगू तिला हे समज. आणि हे समज असं घडलं. अहो अहो कसं सहन होईल तिला हे सगळं. बरोबर आहे. तरी मी म्हणत होतो यशोदा कुठं दिसत नाही ती. तिला नाही कळवलं ते बरं केलं. बिचारी मावली, पोराची अवस्था बघून वेडी पिशी झाली. नाहीतर काय, पाटलांनी केलं ते बरोबरच केलं. देव पण अंत बघतो बघ एकेकाचं. नाहीतर काय, पोराचं आयुष्य एवढंच होतं खरं म्हणायचं. इतक्या वर्षानंतर रखमा किती खुश होती. तिच्या चेहऱ्यावर किती तेज आलं होतं. होय होय, ती बिचारी कसं सहन करणार हो सगळं हे. रखमाबाई, आता तुम्हीच आधार द्या यशोदाला आई म्हणून. खरं आहे, पोटचं पोर गेल्याचं दुःख काय असतं ते मला माहीत आहे. वेळ लागतं, वेळ. हे सगळं अचानक तिला नका सांगू. तिच्या मनाची तयारी करा आणि मग तिला सांगा. शेवटी किती केलं तर बाईची जात आहे आपली. आपणच आपल्याला आधार द्यायला हवंय की नाही. नाना चलायचं, समधी लोक जमलेत. चल बाबा. थांबा थांबा, काय चाललंय सगळं? माझ्या बाळाची आहे. तुम्ही मला वचन दिलं होतं ना की माझ्या बाळाला काही होणार नाही म्हणून. माझं बाळ कुठे? माझं बाळ कुठे आहे? काय चाललंय हे समजा? थांबा थांबा, हे समजा. शांत हो शेदे, रडून काय फायदा आहे का आता? शांत हो. मी कशी शांत राहू? माझं बाळ जिथं असताना तुम्ही समजे. अहो सांगा ना समजांना, आपलं बाळ जिवंत आहे म्हणून. सांगत का नाही तुम्ही? आव कोणीतरी आवरा हिला. अहो समजावा माझ्या सुनेला. अहो डोसक्यावर परिणाम झालाय तिच्या. असं नाही येड लागेल तिला. थांबा. मी येडी झाली नाहीये, पण माझं बाळ कुठं आहे? माझं बाळ जिथं आहे. अहो तुम्ही तरी सांगा ना समजा ना, माझं बाळ जिथं आहे म्हणून. तुम्ही का काही बोलत नाहीये? तुझी गप्प काय? हे समजा खोटं आहे. सांगा समजायला, सांगा. तुम्ही सांगा ना समजायला. तुम्ही काही बोलतच नाहीये. माझं बाळ, माझं बाळ. सुटपाई, हे आपलं बाळ नाहीये. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. बाळ सोडूनी दिदले कुंतीने जळात, तरी राधिकेच्या घरी वा
वाढले सुखात जगी ज्यास कोणी नाही त्यासी देव आहे. काही नाही, आपला आप्पा आहे त्यो. हे बाळ जर आपलं असतं तर आपल्याला सोडून गेलं असतं का? येट लागले का काय पण बोलतो. यशवंतराव, तुम्ही पुढे व्हा आणि समजूत काढा तिची. देवा, आज पहिल्यांदा आप्पाला चांगली बुद्धी दिलीस बघ. त्याच्या तोंडून चांगले बोल काढलेस. आज एवढा गंभीर काय? काही नाही. नाही कसं कबूल करायची लाज वाटते? लाज का वाटेल? आपल्या घराची, आपल्या माणसांची प्रत्येकालाच आठवण येते. अरे इतके वर्ष तू फॉरेनला राहिलास तेव्हा येत नव्हती का आठवण? का चाहतोयस तू मला? तुला माहिती आहे ना, तेव्हा खात्री होती की जेव्हा मी परत येईन माझी माणसं माझ्या स्वागताला हजर असतील, सगळे एकत्र. पण आता तर कसलीच खात्री राहिली नाही. माझी माणसं हरवत गेली, एक एक करून गायब झाली किंवा मेली. असंच ना? अरे अजिंक्य, हे तर जगाचं चक्र आहे. जो जन्माला येतो त्याला मृत्यू येणारच. उगाच फिलॉसॉफी झाडू नकोस, कळतं मला सगळं. पण असा अकाली मृत्यू, अकाली आपल्याला वाटतं. कदाचित त्या माणसाचं आयुष्यच तेवढं असेल. काही म्हटलं तरी आपल्या माणसाला गमावणं काय असतं ते भोगलंय मी. माझ्या घरातली माणसं गायब झाली. माझं प्रेम ते सुद्धा माझ्याकडून हिरावून घेतलं. आता तर भीती वाटते की परत जाऊ तर काय बघायला मिळेल. किती जण भेटतील माझ्या घरातली मला. आम्हाला आमच्या अक्कादांवरचा आरोप खोटा आहे हे सिद्ध करायचा होता. त्यांचा शोध घ्यायचा होता. पण त्यांना शोधण्याचा हट्ट कुठे घेऊन आलाय मला आणि चित्राला. चित्राला कशाला मध्ये आणतोय? म्हणजे ती सोबत होती, सोबत आहे. खरं तरी तिची लढाई नाहीये, पण तरी तिने मनापासून माझी मदत केली. प्रत्येक वेळी माझी मदत केली. आम्ही असं अचानक गाव सोडून निघून आलो. काय वाटत असेल तिच्या आजोबांना? आज आठवतंय हे सगळं, तेव्हा नाही विचार करता आला? हा, खरंच चुकलंच माझं. चित्रा तेव्हाच म्हणत होती की घरी परत जाऊ, सगळे काळजी करत असतील. पण तेव्हा मनोरमाच्या गुंडांची भीती होती आणि अक्कादांना शोधण्याची जिद्द होती. आणि असं वाटलं होतं की इथेच जायचंय, इथे येऊ आणि लगेच परत जाऊ. पण आज 8 दिवस झाले आहेत, इथून निघताच येत नाहीये. गावी जाऊन परत येता येईल ना? कसं जाता येईल? मी स्वतः आम्हाला सांगून बसलोय की आम्ही घरी सांगून आलोय. जर तिला संशय आला तर ती पुढे काही सांगणारच नाही.
आणि मला तर हेच कळत नाहीये की आम्हाला खरंच माहिती आहे का की अक्कादा कुठे आहे, आणि जर तिला माहिती आहे तर ती सांगून का टाकत नाही? ती एवढी सगळी गोष्ट का सांगत बसली आहे? अक्कादांची गोष्ट ऐकण्याचा कंटाळा आला का? कंटाळा कशाला येईल? पण मला गावाची आठवण येते. डॅड आणि सतीश दादा एक वेळ हे सहन करूही शकतील, पण आऊचं काय? तिची काय अवस्था झाली असेल माझ्या आठवणीत. काय रे अजिंक्य, कसला विचार करतोय? काही नाही. नाही म्हटलं सहज विचारावं. एकटा बसलायस? ते आज आता आपल्याला एंट्री नाही ना. काय बनवून खायला वाढतायत कोणास ठाऊक आपल्याला. तुम्हाला सांगतो मी चित्राला खूप चांगलं ओळखतो, पण तिच्या जेवणाचा काही भरोसा नाही. हा, तिच्या भांडणाची खात्री आहे. जरासा कल काढला की अशी भांडते की काही बोलायलाच नको. हा, पण जेवण कसं बनवते हे तर परमेश्वरालाच ठाऊक. तेव्हा तुम्ही सुद्धा जेवताना जरा सांभाळून जेवा. मला तर हेच कळत नाही की चित्राने साऱ्या वस्तीला जेवण बनवायचं का काढलंय. काय रे पोरा, आम्हाला जरा वेगळं जेवायला मिळतंय तर तुझ्या का पोटात दुखतंय? माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता. मला माहित आहे पोरा, तुम्ही तसे नाही यार. खरं सांगू, तुम्ही पहिल्यांदा वस्तीत आला तेव्हा मला चिंता वाटली होती की तुम्ही कसे वागाल, पण नाही. काय ना, वाटलं होतं की तुमचं आमच्या या जगात काय काम, तुम्हाला या वस्तीतून बाहेर काढून द्यावं. पण जेव्हा कळलं की तुम्ही दोघेही यमुनीची नातवंड, तेव्हा भीती वाटायला लागली होती की तुम्ही आमच्याशी कसे वागाल. कारण तुमचं जग वेगळं, आमचं जग वेगळं. तुम्ही आम्हाला घाणेरडं समजून दूर नाही गेलात. आमच्या जगात आमच्यासारखं मिसळून राहिलात. फार फार बरं वाटलं पोरा. नाहीतर हा, असं का म्हणताय तुम्ही? पोरा, आमचं आयुष्यच असं आहे. पण मरताना एक गोष्ट लक्षात राहा, ती म्हणजे या जगात दोन माणसं अशी आहेत की ज्यांनी मनात कुठलंही किलमिश न बाळगता, कुठलीही शंका न घेता आम्हाला जवळ केलं. तुम्हाला असं का वाटतंय? या जगात अनेक माणसं आहेत जे तुम्हाला मनापासून स्वीकारतील. तुम्ही कधी तसा प्रयत्न केलाय? प्रयत्न केला रे अजिंक्य, पण या जगात असा प्रयत्न करणं काही सोपी गोष्ट नाहीये. या जगाने आम्हाला नाकारलं. त्यामुळे माहीत असलेल्या जगातच आम्हाला सुरक्षित वाटतं. अजिंक्य, अरे ती पोर कशी का जेवण बनवे ना, पण आम्हाला ते गोडच वाटणार. तुला सांगू, अरे त्या जेवणामध्ये त्या चवीबरोबर तुमच्या दोघांची माया सुद्धा मिसळली, आणि ती माया आम्हाला चाखायला मिळणार आहे. पण मी काय म्हणतोय? बरं, ते जाऊ दे. मला एक सांग, तो असा उदास का होता? मला घरच्यांची आठवण येते. असं नाही की तुमच्याकडून आम्हाला माया नाही मिळाली. कळतं रे, कळतं. अरे आपण ज्या घरात वाढतो, ज्या घरात जन्म घेतो, ज्या माणसात वाढतो, त्या माणसांची, त्या घराची आठवण येणारच. तू एक काम का नाही करत? जवळच्या गावात जाऊन फोन कर ना. 2 दिवस पूर्वी केला होता फोन, पण गावातला फोन बंद आहे आणि आमच्या घरी फोन नाही आहे. मला त्यांची काळजी वाटते. माझे वडील, दादा, आऊ, चित्राचे आजोबा काय करत असतील? ही सावित्री गेली. बिचारी. बिचारी?
अक्के ती आपल्या शत्रू पक्षातली आहे, विसरलीस का? अगं विचारलं नाही मी, पण बिचारी नाही तर काय. अगं खंगून खंगून गेली ती. नवरा गेला ते पण तिनेच पचवलं. मग अक्का गेला ते पण कसं तरी पचवलं. वाडा सोडावं लागला ते पण तिने सहन केलं. पण अजिंक्य गेला हे मात्र ती सहन करू शकली नाही. अजिंक्य आणि चित्राच्या काळजीनंच ती गेली बघ. हे मात्र खरं आहे बघ. खरं सांगू अक्के, देव आपल्या पाठीशी आहे. तुला खरं सांगते, जेव्हा तो भडकू वासुदेव खुनाच्या प्रकरणात आत गेला होता ना, तेव्हाच मी ओळखलं होतं की आता वाड्याचं काही खरं नाही बघ. तो गेला, अक्कादा गायब झाले आणि तो व्यंकटेश असून नसल्यासारखा. तो राजारामाने त्याचा पोरगा अजिंक्य काहीतरी घोळ घालतील असं वाटलं होतं. कारण नसताना वाड्यात आले आणि जी गेली ती गेलीच. काय माहिती कुणास ठाऊक काय झालं त्यांचं. जिती आहेत की मेली आहेत ते बी माहित नाही. अगं ते मेले असतील तर आपल्यासाठी बरंच आहे की. वय अक्की आता एकच काटा उरलाय बघ. हा, तू वासुदेवचा पोरगा ना सतीश? सतीश? अगं त्याच्यात काही दम नाही ग. तो एकला असला ना तर हिम्मत बी करणार नाही बोलायची. अक्की आपण त्याला मजूर म्हणून ठेवूया आपल्या शेतात. खरं सांगते अक्की, लय सतवलंय मला या वाड्यातल्या लोकांनी. अगं खोतीन व्हायचं म्हणून फड सोडून या येड्या व्यंकटेशशी लगीन केलं. पण इथे आले आणि त्या अक्कादा आल्या आडव्या. समजा पैसा समद गेला हातातून माझ्या. लय जळपळाट झाला होता बघ माझा. वाड्यातली लोक मजेत होती आणि मी बसली होती त्या खोपट्यात. आणि जीव खायला ती 3 पोरं होतीच. सर राग यायचा ना, असं वाटायचं एकेकाचा गळाच घोटावा. पण काय करणार, व्यंकटेशला खुश ठेवायचं होतं ना. पण तुला सांगते अक्की, त्या व्यंकटेश मध्ये ना जरा बी दम नव्हता. नुसता खोत व्हायचं म्हणून म्हणायचा, पण काय करायचं नाही. तू रेड्यासारखा होता, तुला माहिती रेडा तसाच होता तो. कोणी जरा कापड हरवलं ना की जायचं मुसंडी माराया. किती समजावलं की अरे असं काम होत नाही, सरळ होणार नाही, सरळ हाताने करायचं नसतं काम, जरा वाकडं कर हात. पण काय ऐकायला नको त्याला. अगं पण त्याचं लय प्रेम होतं तुझ्यावर. मग चाटायचंय का असलं प्रेम? अशी जीव वाळून टाकणारी बरीच होती की फडात, पण अशी काय जीव लावणारी काय कामाची नसतात गा अक्के. पण अक्के, आता आपल्याला धोका असेल तो एकाच माणसापासून, राजाराम. तोच आपल्याला टक्कर देऊ शकतो बघ. तुला कोण सांगितलं या भानगडीत पडाया? मला सांगायचं तर मी बघितलं असतं काय करायचंय ते. चित्र आणि अजिंक्य शिवाय काय झालंय ते काय बी कोणाला बी ठाऊक नाही आहे. आणि त्या व्यंकटेशच्या पोरांना नाही माहित वय. त्यांची हिंमत नाही कुठे बी काय बी बोलायची. बाई, काय रे काय झालं? मी तुमच्या मुलांना मास्तरांच्या घरी जाताना पाहिलं. काय